अकोल्यात ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने अवैध गॅस रिफिलिंग कारवाई करून घरगुती सिलेंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरणारा धोकादायक धंदा उघड झाला असून 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे। 37,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नागरिकांना सावधानतेचे आवाहन केले आहे। अकोल्यात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार अवैध धंदे विरोधात ऑपरेशन प्रहार मोहीम सुरू आहे। त्याच मोहिमेत अकोट रोडवरील लक्ष्मी कॉलनी परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधून थेट वाहनांमध्ये गॅस भरणारा धंदा उघड झाला। स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांनी पंचासह छापा टाकला। छाप्यात 2 आरोपी फारुख खान आणि सय्यद फरहान यांना रंगेहात पकडण्यात आले। या ठिकाणी इलेक्ट्रिक मोटर पंप, प्लास्टिक नळ्या, नॉझल आणि सिलेंडरचा वापर करून ऑटोमध्ये गॅस भरण्याची प्रक्रिया सुरू होती। ही कृती अत्यंत धोकादायक असून आग, स्फोट आणि नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण करणारी होती। एकूण 37,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला। आरोपींवर जीवनावश्यक वस्तू कायदा आणि भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदवला आहे। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अवैध गॅस रिफिलिंग सारखी जीवघेणी क्रिया दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी। ही कारवाई पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने संयुक्तपणे केली।